मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. घाटमाथ्याचे धडाकेबाज नेते सुनील दादा पाटील यांनी पुन्हा एकदा खानापूर मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतलंय. पराभवानंतरही जनतेशी असणारी नाळ सुनील दादा पाटील यांनी अबाधित ठेवली आहे. मोही येथील आपल्या नूतन वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्याचे निमित्त साधत सुनील दादांनी हजारो लोकांना एकत्र आणलंय. निवडणुकीत साथ देणाऱ्या हजारो सहकाऱ्यांना एकत्र आणत सुनील दादांनी मोठा स्नेहमेळावा घडवून आणलाय. या जंगी सोहळ्यास युवा नेते ब्रह्मानंद शेठ पडळकर आणि वैभवदादा पाटील यांच्यासह दिग्गज देखील उपस्थित राहिलेत. तर या भूमिपूजन सोहळ्यासाठी घाटमाथ्यावरील गावागावातून सर्वसामान्य लोकांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. या जंगी नियोजनानंतर सुनील दादांनी राजकीय मैदानात पुन्हा एकदा भरारी घेत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे सुनील दादांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा गावागावात रंगू लागली आहे. सुनील दादांच्या या दमदार स्टाईलमुळे घाटमाथ्यावर आता नवे राजकीय चैतन्य निर्माण झालंय. तर सुनील दादा पाटील यांनीच घाटमाथ्याचे नेतृत्व करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत घाटमाथ्याचे धडाकेबाज नेतृत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेल्या युवा नेते सुनील दादा पाटील यांच्या पत्नी अर्थात भाजपच्या उमेदवार प्रियाताई पाटील यांना अवघ्या 400 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत केवळ 10 दिवसांच्या प्रचार मोहिमेत विरोधकांची झोप उडवणारे सुनील दादा मात्र अखंड मतदारसंघात एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे पराभवाने खचून न जाता सुनील दादा पाटील यांनी नव्या जोमाने पुन्हा एकदा राजकीय मैदानामध्ये भरारी घेत नवी इनिंग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार मोही येथे आपल्या नव्या वास्तूच्या भूमिपूजनचे निमित्त साधत सुनील दादा पाटील यांनी
आपल्याला सहकार्य करणाऱ्या हजारो लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, तर निवडणुकीत आपल्याला साथ देणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना व समर्थकांना एकत्र आणत त्यांनी मोठा स्नेह मेळावा घडवून आणला. निवडणुकीत पराभव झाला असला तरी जनतेशी असलेली नाळ कायम ठेवत सुनील दादा पाटील यांनी हा स्नेह मेळावा आयोजित केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाट निर्माण झाली आहे. या सोहळ्याला घाटमाथ्यावरील गावागावातून सर्वसामान्य लोकांनी प्रचंड मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सुनील दादा पाटील यांच्यावरील जनतेचे प्रेम पाहता संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा राजकीय चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी अनेक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी एकमुखाने मागणी करत घाटमाथ्याचे नेतृत्व सुनील दादा पाटील तुम्हीच करावे अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे घाटमाथ्यावर सुनील दादा पाटील यांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले. एकूणच पराभवाची वेदना मनात न ठेवता जनतेशी नाळ जोडणाऱ्या सुनील दादा पाटील यांच्या या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.